नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल महाडीबीटी पोर्टलवर जर तुम्ही ऑनलाईन शेतकरीसाठी अर्ज करू शकता. तर यासाठी तुम्हाला बॅटरी फवारणी यंत्र योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी नक्की कोण पात्र राहील कोण अपात्र राहील याचीही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला बॅटरी पंप यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम गुगलवरून तुम्हाला फार्मर लॉग इन हे सर्च करायचं आहे. फार्मर लॉग इन हे सर्च केल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी फार्मर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचा इंटरफेस असा काही दिसेल. यामध्ये आल्यानंतर तुम्ही यामध्ये लॉग इन प्रकारांमध्ये तुम्ही जर वापरकर्ता आय डी, जर तुमच्याकडे पासवर्ड आणि तुमचा वापरकर्ता आय डी असेल तर हा पहिला ऑप्शन निवडू शकता. जर तुम्हाला आधार कार्डने यामध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो 12 अंकी आधार कार्ड नंबर असतो तो 12 अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे. तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP यामध्ये टाकून तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही तुमचा OTP यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली OTP तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP तपासा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये लॉग इन होऊन जाचाल. यामध्ये तुम्हाला आता सर्वात प्रथम पहिला ऑप्शन मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मुख्य पृष्ठ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कृषी विभाग अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम यामध्ये तुम्हाला खाली कृषी यांत्रिकीकरण यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटकमध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला खाली तपशील निवडायचा आहे. तुमचा तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन निवडायचा आहे. नंतर तुम्हाला खाली यंत्रसामग्री अवजारे उपकरणेमध्ये तुम्हाला कल्टिवेटर, पेरणी यंत्र यामध्ये पीक संरक्षण अवजारे हा ऑप्शन तुम्हाला निवडून खाली तुम्हाला मशीनीचा प्रकारमध्ये तुम्हाला यामध्ये पॉवर नॅपस्ट्रॅप स्प्रेअर यामध्ये तुम्हाला बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस जो 17 ते 18 नंतर 15 अशा प्रकारचे असतात. हे निवडल्यानंतर तुम्हाला खाली आता मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदान पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावर तुम्हाला टिकमार्क करून खाली जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये घटक यशस्वी अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहे का, असेल तर यस, नसेल तर नाही हा ऑप्शन निवडू शकता. नंतर तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण आपल्या पसंतीची सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा या बटन क्लिकवर, अन्यथा अर्ज सादर करा या बटन क्लिकवर अर्ज सादर होईल. हा ऑप्शन निवडून तुम्हाला खाली तुमचा तालुका आणि पहा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण यामध्ये तुम्हाला प्राधान्य क्रमांक यामध्ये द्यायचा आहे. नंतर खाली या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला खाली अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा यामध्ये अर्ज सादर होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कृषी पंप योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.